सुमारे 43 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कंग्राळी बीके गावात आयोजित करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या जत्रा महोत्सवाला आज पहाटे 5:58 सर्व पूजा विधीसह भव्य शुभारंभ करण्यात आला। गावभर भक्ती, उत्साह आणि सणसुदीचे वातावरण पाहायला मिळाले। जत्रेनिमित्त सकाळी मंदिरात विशेष पूजा, होम हवन आणि मंत्राक्षता कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले। या प्रसंगी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि विशेष पूजा अर्पण केली। कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी, युवा नेते मृणाल हेब्बाळकर तसेच गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जत्रेच्या उत्साहात भर घातला। पारंपरिक वाद्यांच्या निनादात, पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषाने गाव सणाच्या रांगात वाहून निघाले। मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, दीर्घ काळानंतर होत असलेली ही जत्रा गावकऱ्यांच्या एकतेचा आणि भक्तीचे प्रतीक आहे। महालक्ष्मी मातेस आशीर्वादाने गावात शांतता आणि समृद्धी नांदो, जत्रा महोत्सव निर्विघ्न पार पडो अशी त्यांनी प्रार्थना केली। जत्रा महोत्सवानिमित्त पुढील काही दिवसातच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लाखो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे। अक्षतारोपण झालेलं आहे आणि आज गावातील उत्साह पाहता लोकांची इतकी लोट गर्दी झाली होती की इथून ते जवळ 8:15 सर्कलपर्यंत फुल गर्दी झाली होती। आणि या ठिकाणी या भागाचे आमदार, कर्नाटकच्या राज्य महिला विकास मंत्री माननीय लक्ष्मीताई हेब्बाळकर, त्यांचे बंधू चंद्रराज हट्टीहोळी तसंच मृणाल हेब्बाळकर या ठिकाणी त्यांनी बरोबर 5:30 ला आपली हजेरी लावली आणि या ठिकाणी हजेरी होऊन या देवीचं दर्शन घेऊन आरतीला उपस्थित राहिल्यामुळे त्यांचं गावकऱ्यांच्या वतीने प्रथम अभिनंदन करतो। आणि आज ठरल्याप्रमाणे विवाह संपन्न झालेला आहे आणि आज इथंच म्हणजे लक्ष्मी माता आज इथंच वस्ती राहणार आहे आणि उद्या सकाळी देवस्थी पंचांच्या आदेशानुसार किंवा सांगण्यानुसार उद्या सकाळी 9 वाजता किंवा 8:30 वाजता इथून रथोत्सवाला आम्ही सुरुवात करणार आहोत। आणि रथोत्सव जवळजवळ म्हणजे ठरल्याप्रमाणे उद्या दिवसभर रथोत्सव होईल आणि संध्याकाळी 6 किंवा 7 आम्ही सांगता येत नाही, ज्या वेळेला लक्ष्मी माता तिथे बसणार आहे त्या ठिकाणी आपल्या मनानं तिथे विराजमान होईल। विवाह संपन्न झालेला आहे आणि आम्ही त्याच्यानंतर इथं दिवसभर असणार, संध्याकाळी एक अंध मुलांचं एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याच्यानंतर 9 ते 11 एक इचलकरंजीचे महाराज यांचा कीर्तन होणार आहे। त्याच्यानंतर हल्ल्याचे अळनार भागाचे वारकरी इथे येऊन रात्रभर जागरण करणार आहेत, असा आमचा आज नित्यनेमाचा कार्यक्रम आहे। मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि स्थानिक समितीकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। एकंदरीत कंग्राळी बीके गावाने एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत भक्ती आणि परंपरेच्या संगमातून एक नवे पर्व सुरू केले आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला।